खूप फ्रिक्वेंटली घेतली जाणारी काही औषधं आहेत, त्याचा आयुर्वेदात काही अल्टरनेटिव्ह आहे का? फॉर एक्झाम्पल पॅरासिटेमॉलसाठी. पॅरासिटामॉल सारखं जे डिस्प्रिन, ॲस्प्रिन हे सगळे ताप, थंडी, खोकला ह्याच्यावरची जी औषधं आहेत ना, तर आयुर्वेदामध्ये त्रिभुवन कीर्ती हे औषध अतिशय उत्तम उपयुक्त आहे. बरं, स्ट्रेप्सिल्स किंवा विक्स. स्ट्रेप्सिल व्हिक्स या ह्याच्याकरता आयुर्वेदामध्ये सीतोपलादी चूर्ण म्हणून सांगितलेलं आहे. त्यांना घशाला एकदम सोदिंग इफेक्ट देतो. आणि अडुळशाची सिरप सांगितलेली आहे. जेलुसिल. आयुर्वेदामध्ये कामदुधा आणि सुदशेखर नावाच्या 2 कल्प सांगितलेले आहेत. त्यांनी पटकन पित्तशमन होतं. आणि कॉम्बिफ्लॅम किंवा ब्रुफेन पेन किलर्स असतात तसे. ह्या पेन किलर्स आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या नाही आहेत. तर ह्याला अल्टरनेटिव्ह आयुर्वेदात नाही, पण आयुर्वेदामध्ये वेदनारी लिनिमेंट्स सांगितली. म्हणजे ती वर्णर लावून तुम्ही शेक द्या आणि जिथं पेन इज अ डिमांड, वेदना म्हणजे मागणी आहे, मग ह्या कॉम्बिफ्लॅम किंवा या ह्यांनी भूल दिल्यासारखं रोग तर तिथे आहे पण तुम्हाला कळत नाही. मग आयुर्वेद म्हणतो तसं कृत्रिम तुम्ही करू नका. त्याच्या तिथे पेन इज अ डिमांड ना, ती डिमांड सप्लाय करा आणि पेन थांबवा. त्यानं इतर कुठल्या आजारावर परिणाम होणार नाही. कारण ह्या चिकित्सा करत असताना आयुर्वेदानं तो भाग बेन जपलाय की एक रोग बरा होत असताना दुसऱ्या कुठल्याही सिस्टीमवर त्याचा परिणाम नाही होता कामा.